श्री स्वामी समर्थ. तुम्हाला कधी गाढ झोपेत अचानक एखादं जुनं मंदिर, साक्षात देव, स्वामी समर्थ किंवा आरतीचा आवाज किंवा गाभाऱ्यातील तेजस्वी प्रकाश दिसलाय का? आणि सकाळी उठल्यावरती मनात एक विचित्र शांतता किंवा कधी-कधी अनामिक भीती जाणवली आहे का? मग एकदा स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा, की हे फक्त स्वप्न होतं, की ईश्वर तुम्हाला काही संकेत देत आहेत. विशेषतः या अधिक मासमध्ये जर तुम्हाला मी सांगणार आहे त्या 7 संकेतापैकी एक जरी संकेत मिळाला असेल, तर त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. कारण की कधी देव थेट बोलत नाही, तर ते आपल्याला स्वप्नात किंवा कधीही संकेत देतात. अनेक लोकं म्हणतात, की सामान्य स्वप्न समजून आयुष्यातील मोठी संधी किंवा इशारा दुर्लक्षित करतात. पण थांबा, प्रत्येक देवाचं स्वप्न म्हणजे चमत्कार असतो का? की काही स्वप्न फक्त आपल्या मनाचा खेळ असतात? आज आपण कोणत्याही अंधश्रद्धेशिवाय किंवा आध्यात्मिक आणि वास्तव्य याचा समतोल ठेवून हे 7 संकेत समजून घेणार आहोत. आणि 7वा संकेत, तो तर अनेकांच्या आयुष्यात येतो, पण लोकं त्याचा अर्थ कधीच समजून घेत नाहीत. पहिला महत्त्वाचा संकेत आहे म्हणजे स्वप्नात मंदिर दिसणे. अनेकदा आपल्याला स्वप्नात खूप जुनं, डोंगरावरचं किंवा अनोखी मंदिर दिसतं. कधी आपण त्या मंदिराच्या पायऱ्या चढत असतो, तर कधी फक्त कळसेचे दर्शन घेतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून याचा अर्थ असा आहे, की तुमच्या आयुष्यात सध्या जे वादळ सुरू आहे, जी अस्थिरता आहे, ती आता संपणार आहे. मंदिर हे शांततेचे प्रतीक आहे, पण याचा एक प्रॅक्टिकल अर्थही आहे. जर तुम्हाला वारंवार मंदिर स्वप्नात दिसत असेल, तर याचा अर्थ असा आहे, की तुमच्या कुलदेवताचा किंवा तुमच्या पूर्वजांचा एखादा नवस किंवा सेवा अपूर्ण राहिली आहे, ज्यांची आठवण तुम्हाला करून दिली जाते. अशा वेळी घाबरून न जाता आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी बोला. कुलदेवताचे स्मरण करा आणि जमल्यास एखाद्या मंदिरात जाऊन शांतपणे 10 मिनिटे बसा. हा देवाचा तुम्हाला इशारा आहे, की "बाळा, तू बाहेर मार्ग शोधू नकोस. माझ्या दारात ये." दुसरा संकेत म्हणजे जो विशेषतः स्वामी भक्तांच्या खूप जवळचाच आहे. स्वप्नात साक्षात स्वामी समर्थ, आपले गुरु किंवा आपल्या आवडत्या देवांचे दर्शन होणे. स्वामींचे ते भव्य रूप, पाठीवर असलेला हात किंवा केवळ त्यांची उपस्थिती जाणवणे. जेव्हा हे स्वप्न पडतं ना, तेव्हा डोळ्यातून नकळत पाणी येतं. हा अत्यंत भावनिक क्षण असतो. याचा अर्थ असा आहे, की तुम्ही सध्या मानसिकदृष्ट्या खूप एकटे आहात. तुम्हाला वाटतंय, की जगात तुमचं ऐकणारं कुणी नाही. अशा अत्यंत हताश मनस्थितीत स्वामी तुमच्या स्वप्नात येतात. हा त्यांचा शब्द असतो, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." एका स्त्रीची सत्यकथा आठवली आता मला. तिचं कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात होतं. तिला रात्री स्वामींच्या पादुका स्वप्नात दिसल्या. तिने दुसऱ्या दिवशी फक्त स्वामींचे नामस्मरण सुरू केले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2 दिवसातच तिच्या पतीला अडकलेले पैसे परत मिळाले. आणि हा चमत्कार नव्हता, तर त्या स्वप्नाने तिच्या मनात निर्माण केलेला आत्मविश्वास होता. गुरु जेव्हा स्वप्नात येतात ना, तेव्हा ते तुमचं मनोधैर्य वाढवायला येतात. तिसरं संकेत लोकं बऱ्याचदा दुर्लक्ष करतात, जो ऐकण्याशी संबंधित आहे. स्वप्नात कोणतीही मूर्ती न दिसता केवळ आरतीचा आवाज येणं. मंदिरात घंटेचा नाद, मंत्रपठण किंवा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप ऐकू येणं. कधी-कधी हा आवाज इतका स्पष्ट असतो, की आपल्याला वाटतं, की शेजारचं कुणीतरी आरतीच करतंय किंवा आपण दचकून जागे होतोय. हा उच्च संकेत मानला जातो. याचा अर्थ तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष किंवा कौटुंबिक कलह आता संपण्याच्या मार्गावरती आहे. तो घंटेचा नाद
तुमच्या घरातील वाईट लहरींना नष्ट करण्याचा आहे. जेव्हा असा आवाज ऐकू येईल ना, तेव्हा उठल्या-उठल्या देवाला नमस्कार करा आणि घरात गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडा. हा ध्वनी सांगतो की तुमची साधना योग्य दिशेने सुरू आहे. चौथा संकेत, स्वप्नात प्रसाद, फूल किंवा देवांच्या पादुका किंवा पवित्र तुळशीचं रोप दिसणं. बऱ्याचदा आपण पाहतो की कुणीतरी आपल्याला हातावरती पेढा ठेवतंय किंवा मंदिराच्या पुजाऱ्यांनी आपल्या डोक्यावरती फूल ठेवलंय. हा संकेत तुमच्या आगमन काळात होणाऱ्या प्रगतीचा संकेत आहे. जर घरात कोणाचे लग्न जमत नसेल किंवा नोकरीत अडचणी येत असतील, तर हा प्रसादाचा अर्थ आहे की तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. पण यात एक काळजी घ्यायची आहे. जर स्वप्नात मिळालेला प्रसाद तुम्ही खाताना पाहिलं नाही किंवा तो खाली पडला, तर संधी समोर येईल, पण तुमच्या निष्काळजीपणामुळे ती हातातून निसटू शकते. त्यामुळे व्यावहारिक दृष्टिकोनातून हा संकेत तुम्हाला सांगतो, की आता आळस सोडायचा आणि आलेल्या संधीचं सोनं करण्याची ही वेळ आहे. 5वा संकेत, जो तुमच्या आरोग्याशी आणि आत्म्याशी जोडलेला आहे. तो म्हणजे तेजस्वी प्रकाश किंवा दिवा किंवा ज्योत दिसणे. अंधाऱ्या खोलीत अचानक एक दिवा जळताना दिसणं किंवा एखाद्या मूर्तीमधून तीव्र प्रकाश बाहेर पडताना पाहणं. हा संकेत खूप महत्त्वाचा आहे, कारण की तो तुमच्या शरीरातील म्युटेशन किंवा अतिरेक बदलाशी संबंधित आहे. जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून आजारी असाल किंवा घरात कोणीतरी दीर्घ आजाराने त्रस्त असेल आणि तुम्हाला असा प्रकाश दिसला, तर समजा की आता आरोग्यात सुधारणा होणार आहे आणि हा प्रकाश म्हणजे आशेचा किरण आहे. निसर्ग तुम्हाला सांगतंय की तुमच्या आयुष्यातील अंधाराचे दिवस आता संपलेले आहेत. पण अशा वेळी अति उत्साही न होता आपल्या आरोग्याची प्रॅक्टिकल काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. 6वा संकेत, नदी, वाहते स्वच्छ पाणी, मंदिरात प्रवेश करणे किंवा मोठी यात्रा दिसणं. पाणी हे भावनांचे प्रतीक आहे. जर स्वप्नात स्वच्छ, सतत वाहणारे पाणी दिसत असेल आणि तुम्ही त्यात पाय सोडले आहेत किंवा मंदिरात प्रवेश करत आहात, तर त्याचा अर्थ असा आहे की तुमचे मन आता शुद्ध होतंय. भूतकाळातील ज्या दुःखांनी, ज्या नात्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे, त्यातून तुम्ही आता मुक्त होत आहात. अधिक महिन्यात असं स्वप्न पडणं म्हणजे तुमच्या पितरांचा तुम्हाला आशीर्वाद मिळणं आहे. पण जर हेच पाणी गढूळ असेल किंवा पूर आलेला असेल, तर तो एक इशारा आहे की तुम्ही तुमच्यावरती रागवलाय आणि बोलण्यावरती नियंत्रण ठेवले पाहिजे. पण अन्यथा मोठे नुकसान देखील होऊ शकते. आता वळूया त्या 7व्या संकेताकडे, ज्याबद्दल मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलली होती, की अनेक लोकं या संकेताकडे दुर्लक्ष करतात. कारण की तो खूप शांत असतो. स्वप्नात देव दिसतात. ते तुमच्याकडे बघतात, पण एक शब्दही बोलत नाहीत. ते फक्त शांत उभे असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक मंद हसू असतं किंवा ते फक्त तुमच्याकडे पाहत असतात. माणूस विचार करतो, देव स्वप्नात आले, पण काहीही बोललेच नाहीत. मग काय फायदा? पण शांततेचा मौनम स्वीकार लक्षणम म्हणजे तुम्ही सध्या आयुष्यात जे काही निर्णय घेत आहात, ज्या मार्गाने चालत आहात, त्याला ईश्वराची संमती आहे. ते तुम्हाला सांगत आहे की तुझं चालणं ते योग्य आहे. मी फक्त तुझ्यावरती लक्ष ठेवून आहे. तू घाबरू नकोस. हा संकेत सगळ्यात शक्तिशाली मानला जातो, कारण की या शब्दांची गरज नाहीये. केवळ उपस्थिती सर्व काही सांगून जाते. पण इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, की प्रत्येक स्वप्न ईश्वराची संकेत नसतात. काही स्वप्न फक्त आपल्या मनाचा खेळ असतात. जर स्वप्नानंतर भीती, अस्थिरता वाटली किंवा सकाळी उठल्यावरती ते लगेचच विसरून गेलं, तर ते ताण, थकवा किंवा विचारांमुळे असू शकतं. पण जे स्वप्न मनात शांतता, आनंद आणि एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं आणि त्याचं प्रत्येक दृश्य तुम्हाला स्पष्ट आठवत राहतं.
अशा स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः जे ब्रह्ममुहूर्तामध्ये पहाटेच्या वेळेस स्वप्न पडतात, ते अनेकदा खास असतात. तर अशा वेळी काय करायचं, की स्वप्न जे आहे तुमचे खास जर कोणी जास्तच जवळचे असेल, त्यांना फक्त सांगितलं तर चालतं. पण स्वप्न हे सगळ्यांना सांगू नका. शांतपणे उठल्यानंतर अंघोळ करून देवापुढे किंवा स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. स्वामी भक्त असाल तर तारक मंत्र म्हणा किंवा स्वामी चरित्रातील एक अध्याय तरी वाचा. पण लक्षात ठेवा, की देव स्वप्नात येऊन चमत्कार नाही करत. ते योग्य दिशा, योग्य विचार आणि कर्म करण्याची शक्ती देतात. शेवटी देव संकेत देऊ शकतात, पण चालायचे हे आपल्याला. तुम्हाला. अधिक महिन्यामधील मनातील नकारात्मकता दूर करा, चांगले कर्म करा आणि विश्वास ठेवा. बाकी सगळं स्वामींवरती सोडा. बऱ्याचदा स्वप्नांचा अर्थ हा भूतकाळाशी आणि भविष्यकाळाशी निगडीत असतो. पण अशा वेळेस फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा, चिंता सोडा. आणि जर तुम्हाला देखील कधी स्वप्न पडलं असेल, त्यामध्ये देव, स्वामी किंवा मंदिर आलं असेल, तर तुमचा अनुभव देखील कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.